सलामीची जोडी जर मैदानात एका मिनिटात आली नाही तर बघा ऑर्गनायझिंग कमिटी ऍक्शन घेईल. ऋतिक लाखिवली टीम कालपासून तर भरपूर आपलं वाट बघितली आहे मित्रांनो. आता इथून मग पेशन्स संपेल, संयम तुटेल. आयोजकांचं देखील लक्षात ठेवा कृपया. नाही काल सहजच सगळ्या आयोजकांना देखील माहिती आहे की जुनांदुर्की संघ इथे येऊन 2 तास थांबला. लाखिवली संघाची वाट बघितली, आपण येथे आला नाहीत. पंधरा मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. इट्स ओके. चला टायमर ऑन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत आणि अधिकचा वेळ जर आपण घेतलात तर एक अतिरिक्त फिल्डर जबरदस्तीने तुम्हाला बाउंड्री लाईन वरून कमी करावा लागेल याची नोंद घ्या. आज कोलिवली संघ देखील तुम्ही ऍक्शन मध्ये पाहतात आणि कोलिवलीचे फार मोठ्या संख्येने पाठीराखे या स्पर्धेचा आनंद घेतात आणि चांगलं प्रदर्शन देखील त्या टीमचं तुम्हाला बघायला मिळालंय. मयूर म्हात्रे षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस सोहेल बॉलिंग मार्कवर आणि सचिन पाटीलच्या सोबतीनं ऋतिक गडकला तुम्ही पाहतायत. सलामीची जोडी लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल होता आणि एक्साच्या मदतीने आता धावांना सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. महत्वपूर्ण हा सामना आहे कारण जो जिंकेल तो आय थिंक सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ असेल आणि वाशेरेच्या विरुद्ध क्वार्टर फायनलची लढत तो संघ खेळणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेले दोन्ही आकड्यावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. तसे आपण जर दोन्ही टीमचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये प्रदर्शन आतापर्यंत चांगले राहिले. विशेषतः ऋतिक गडकच्या बॅटमधून चांगल्या धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात आणि तो आता स्ट्रायकिंग एंडला. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ ड्राइव्ह करण्यात आलाय. कवसला फिल्डर आहेत. धावबादची संधी आणि इथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. अगदी ड्राइव्ह करता क्षणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर धावबादचा प्रयत्न केलाय. एक्झॅक्ट बॅटर पोहोचला आहे की नाही ते आता आपल्याला इथे बघायला मिळेल. क्लोज कॉल आणि चेक केलं साईड. अगदी स्क्वेअर अँगलनं दाखवलं जातं. बॅट फुल स्ट्रेच करत असताना त्यानंतर मयूरनं बॉल कलेक्ट केला आणि बॅट ग्राउंडेड चांगल्या पद्धतीने केलं परंतु लाईन क्रॉस झाली आहे का ते बघायचं आहे. OUT बॅटर गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बॅट झालाय. गोल्डन विकेट. ऋतिक गडक ऑन हिज वे. चला टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे आणि
चला मेगा स्क्रीनवर पिक्चर दिसतोय. चेक. चला मॅच सुरू करा. चला पंचांच्या निर्णयाला स्वीकारणं गरजेचं आहे मित्रांनो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पंच निर्णय देऊनही जर आपण ऑब्जेक्ट करता तर मग बघा आता यावेळेला आता इकडनं तुम्हाला वॉर्निंग दिली आहे लॅक्युली टीम, असं पुन्हा कधीच करू नका. जर एकदा का टीव्ही अंपायरने निर्णय दिला तर कुठलाही अधिकार खेळाडूला डगआउट मधून येण्याचा नसतो. तुमच्या माहितीसाठी 4 ते 5 कॅमेऱ्यांसही स्पर्धा कव्हर केली जाते आणि जर अंपायरच्या निर्णयावर कॅप्टन आक्षेप घेतोय मग अंपायरची किंमत थोडी कमी होते मित्रांनो. विनंती करतोय तुम्हाला. नवीन बॅटर आलेला आहे तो निशांत, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन. ओ यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल बॅटच्या आतली कडा फाईन लेग कडे बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल एक जाव. एका धावेने स्कोर आता जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ येथे मार्गस्थ असताना लेफ्टी बॅटर निशांत गडक. ऋतिक आउट झाल्या परंतु आता निशांत त्याचा छोटा बंधू आहे त्याच्याकडे देखील तीच ॲबिलिटी आहे. हो चॉप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट कडे बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात. यानंतर जी लढत होणार आहे 94 कामनच्या विरुद्ध जय हनुमान खोनी या दोन संघांदरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. मयूर पुन्हा एकदा. ओहो समोर उडवलं. व्हॉट अ शॉट ओव्हर पिच आणि अगदी पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट सिक्सर. पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि नागेशजी राऊत यांचं देखील इथे शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सिक्सर आला आणि या सिक्सरनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. सचिननं आता जबाबदारी घेतली. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन आता पूर्णपणे संघाची जबाबदारी घेत असताना काय फटका सजवलाय. टायमिंग लाजवाब आणि त्याच्यानंतर लॉंग ऑनच्या पलीकडे बॉलला पाठवलं. इथे स्ट्रोकला चेक केलं. फक्त मिळेल एकच धाव. शेवटच्या बॉलवर आली सिंगल आणि पहिल्या षटकाचा केस संपन्न. 11ला 1 गडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान लाखिवलीच्या विरुद्ध जय हनुमान जू नांदूर की लढत. के क्राउन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. बघा यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत आणि पहिल्या षटकासाठी बरोबर आपण 5 मिनिटे घेतलेले आहेत. जुनांदूर की टीम वेळेवरती तुमचं लक्ष असू द्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आम्ही अगोदर देखील सूचना दिली आहे. अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर जबरदस्तीनं सीमारेषेवरचा तुम्हाला अंतिम ओव्हरमध्ये कमी करावा लागेल. सेकंड ओव्हर निशांत गोलंदाजी करण्यासाठी आले आणि 11 धावा धावफलकावरती स्टार्ट चांगला मिळाला. ऋतिक गडक आउट झाल्यानंतर
जो स्टार्ट मिळणं लाखिवली संघाला गरजेचा होता तो स्टार्ट मात्र मिळून दिलाय कॅप्टन सचिननं. परिधी 11 या नावानं जुना अंदुरकी संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. द केक क्राउन चषक पहिलं पर्व रबर बॉलचं, परंतु हे दुसरं पर्व ब्लॉकबस्टर सुपर हिट हे दुसरं पर्व तुम्हाला या स्पर्धेचं बघायला मिळालंय. सेकंड ओव्हर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सोडून दिल्या पहिलाच बॉल आणि ते एक्झॅक्टली काय घडले पाहूया. धाव पूर्ण केली आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाव फलकावरती 13 धावा, 13 रन्स. आय थिंक पहिल्या बॉलचा विचार केला तर मयूर म्हात्रेनं देखील वाईडनं सुरुवात केली होती आणि निशाननं देखील व्हाईट बॉलनं स्टार्ट मिळवला. आणि इथून आता फलंदाजी करणाऱ्या संघाला हे सवय की एक्स्ट्रा धावा इथून जेवढ्या मिळतील तेवढ्या धावा इथून आपल्यासाठी येणाऱ्या डावात फायदेशीर ठरणार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तेव्हा आपण बऱ्याचदा बघितलं की क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो सातत्याने. ऑन साइड पूर्ण पॅक, लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, निशांत समोर. निशांत हॅमर करण्याचा प्रयत्न होता, जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, वेगानं धावतायत. चांगलेच चुरशीचा हा सामना आपल्याला नक्की बघायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. कारण बघा ना, ज्या वेळेला जवळचे दोन्ही संघ असतात त्यावेळेला ते पारंपरिकचं युद्ध बनत असतं. कारण आपण शालेय जीवनापासून अगदी विचार केला तर मग पूर्वी शालेय क्रिकेट व्हायचं, इयत्ता 8वी 9वी 10वी पर्यंतचं क्रिकेट, त्याच्यानंतरचं मग कॉलेज लेवलला तरुणाईमध्ये आल्यानंतरचं क्रिकेट आणि तदनंतर ग्रामीण क्रिकेट. म्हणजे एकूण ज्या वेळेला जवळच्या टीम्स एकमेकांच्या समोर येतात ना त्यावेळेला एक ती जुनी खुन्नस म्हणता येईल आणि ते पारंपरिक युद्ध आपल्याला बघायला मिळत असतं आणि त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. 15 धावा स्कोर कार्डवर, सोडून दिल्या बॉल, एक्स्ट्रा धावा येत आहेत. आणखी एक व्हाईट बॉल, धावसंख्या 16 धावा, 16 रन्स. चांगली टोटल. जय हनुमान लाखिवलीनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य आहे असं ठरवत असताना आता सध्या फलंदाज. राउंड द विकेट, निशांत समोर, फटका हवेत, प्रॉपर टायमिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सिक्सर. कमालीचं टायमिंग या फटक्यामध्ये. थ्रू द लाईन, ऑन द राईट्स, एक्झिक्युशन प्रॉपर आणि बॉल सरळ काल्या पडद्याला धडकणारा निशांत गडकच्या बॅट मधून कडक सिक्सर. धावा झाल्या धाव फलकावरती 22-22. गुड टोटल ऑन द बोर्ड नाव. मध्यरात्रीमध्ये आपण बघितले की 40+ एक मॅजिकल आकडा आणि त्या दिशेने आता त्याहून जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजांचा. पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, फक्त मिळेल एकच धाव. एक महागडं षटक आता आपल्याला बघायला मिळते आणि चांगलं इफेक्टिव्ह षटक लाखिवली टीम करीता आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात, 3 बॉल पूर्ण झालेत आणि निशांतचा विचार केला तर वैयक्तिक 10 फलंदाजी करतोय 4 बॉलमध्ये आणि सचिन पाटील 9 धावांवरती बॅटिंग करतोय. 4 चेंडूंचा त्याने सामना केला. पार्टनरशिप इम्पॉर्टंट. ऋतिक खरं तर या महत्वाच्या सामन्यामध्ये फार लवकर बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला, परंतु त्यानंतर ही पार्टनरशिप, ही भागीदारी फार महत्वपूर्ण होत असताना लाखिवली टीमसाठी. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस, बॅटची आतली कडा, एकच धाव त्याही ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता 24 वर 24 रन्स. अगदी 12 ते 13 धावा पर ओव्हर बनवण्याचा प्रयत्न सध्या तरी सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला आहे बॅटिंग करत असताना लाखिवली संघाचा.
निशान राउंड द विकेट. नो स्वीप केलाय, चांगला फटका गॅप मध्ये बॉलला पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणी चौकार. बाजी क्लासी आहे, ताकदी आहे निशान गडककडे आणि तो क्लास त्याचा तंत्र येथे दाखवत असताना धावा झाल्या धाव फलकावरती 28. कमी गतीने टाकल्या बॉल हवेत. स्क्वेअर लेगचा फिल्डर झेल खाली पोहोचला परंतु कॅच सुटलाय. विजय त्या ठिकाणी सज्ज होता, झेल घेण्याचा प्रयत्न कॅच सुटतो आणि जीवनदान मिळालाय तो फलंदाजाला. एक धाव देखील मिळते आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ येथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 29. जबरदस्त फटकेबाजी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर आपण पाहतोय. विशेष म्हणजे इथे निशान गडकचं कौतुक करावं लागेल आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा आल्या. पहिल्या षटकाचा आपण विचार केला 11 धावा खर्च केला मयूर म्हात्रेनं. सेकंड ओव्हरमध्ये निशांतच्या ओव्हरमध्ये 18 धावा आणि 2 ओव्हरमध्ये 14.50च्या गतीनं 29 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. चला 11 मिनिटे आपण घेतलेले आहेत 2 ओव्हरसाठी. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय द क्विक राउंड चषकाचे शिल्पकार प्रणेते प्रशांत गोराटकर यांना सध्या दाखवलं जात आहे. सोबतीला मयूर गोराटकर, रुकेश गोराटकर, अल्ताफ शेख आणि अगदी स्पर्धेकडे बारकाईनं लक्ष देत आहेत आणि VIP डाईटचं दृश्य देखील आपल्याला बघायला मिळाला. VIP शामियाना. त्यानंतर परेश गोराटकर यांना देखील दाखवलं जाते. सोबतीला मंदार मनीष ते सुद्धा अगदी बारकाईनं लक्ष केंद्रित करत आहेत, त्या स्पर्धेकडे फोकस करत आहेत कारण एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आपल्याला बघायला मिळाली. आणि सध्या आता 3rd ओव्हरमध्ये ललित आल्या गोलंदाजी करण्यासाठी टेंबुर्णी विलेज एंड कडनं. 29 निशांत गडक स्ट्रायकिंग एंडला. ललितचा पहिला बॉल अगदी यॉर्क लेन खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह येतोय निर्धाव. प्रोजेक्टेड स्कोर 54. 50च्या वर आता सध्या आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळतोय. हो हो इथे फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा भीम नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. परंतु संधी होती फलंदाजाकडे, एक मोठा फटका त्याच्यावर तो खेळू शकला असता. 2 धावा मात्र मिळतात आणि 1+1 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 31 धावा 31. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. धावा धावफलकावरती. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. संधी असेल सचिनकडे. सचिन पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार मारला परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्याला जास्त स्ट्राईक एंड मिळालंच नव्हतं. ओव्हर द विकेट बॉल तयार. ओ फ्री हिटचा बॉल वेगवान ते सर्रारा चेंडू होता आणि एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आहे, धावबादची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. विकेट गॉन. होतो मात्र आता इकडनं इथून ही जी पार्टनरशिप ब्रेक झाली आहे तिथून पुन्हा एकदा एक संधी असेल टीम जुनांदुर्कीला मॅच मध्ये पलटवार करण्याची.
परंतु नवीन बॅटर अजित पाटील आलाय. आणखी एक लेफ्टी बॅटर फार मोठ्या प्रमाणात आपण बघतोय. टीम जर्मन लाखिवलीचा विचार केला तर ऋतिक, त्याच्यानंतर निशांत, अजित पाटीलला पाहतात, वैभव पाटील तो देखील लेफ्टी डेंजरस कस्टमर. लेफ्ट हँडर भरपूर आहेत. जसं की आपण मला एक गाव आठवतोय विशाल, आय थिंक पाली कासनेच्या पुढे शापूरचा तो पहिलाच गाव आहे की जे एकाच गावामध्ये 9 बॅटर लेफ्टी आहेत. चला भारतीय टीमचा देखील यावर्षी विचार केला तर 7 खेळाडू लेफ्ट हँडेड ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला कट केला. बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. बॉलला अडवलंय त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला. आणि त्या दरम्यान बघूया धावा एक्झॅक्ट किती मिळतात. 3 धावा आय थिंक पडून पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक करण पाटील तिथे होता. 3 धावांनी स्कोर आता 35 वर. मोठ्या टोटलकडे वाटचाल. आता इकडनं जरूर मी म्हणेल एक सायकोलॉजिकली प्रेशराइज करण्याचा प्रयत्न असेल टीम जुनांदुर्कीच्या खेळाडूंना की 50+ 50 धावा जर इथे क्रॉस झाल्या तर डेफिनेटली एक मॅजिकल आकडा या परिस्थितीमध्ये. ललितपूरचा बॉल निशांत समोर अपील जोरदार त्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि ते काय घडलंय, ओव्हर थ्रो झालाय, धावबादचा प्रयत्न होईल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक बाद. हा तिसरा बॅटर आहे जो धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आठ बॉल शिल्लक आहेत. 36 धावा आहेत 8 बॉल मध्ये. किमान आणखी 15 धावा जोडण्याचा मानस लाखिवलीच्या फलंदाजांचा असेल. 50च्या वर धावा त्यांना जोडायच्याच आहेत कारण त्यांना जी सुरुवात मिळाली आहे. आणि इथून जुनांदुर्की टीमचा आपण विचार केला तर निशांत गडगला लवकर बाद त्यांना करावं लागेल. तो ज्या पद्धतीने वेल सेट आहे, ज्या रन्स त्याच्या बॅटमधून येत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ हो यावेळेला स्लॉग स्वीप हवे त्या बॉल. टायमिंग जुळालं नाहीये. एकदा मिळते दुसरा धावेचा प्रयत्न. पुन्हा रनआउटचा प्रयत्न तेथे केलाय परंतु वेगानं 2 धावा चित्याच्या चपलाईनं या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात निशांत आणि नवीन बॅटर मनोजनं. मनोज तसाही एक मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. धड धाकड शरीर यष्टीचा खेळाडू आहे परंतु चांगला धावलाय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय पहा. आणि बॅट ग्राउंडेड केली. निशांतची स्फूर्ती पहा जबरदस्त. या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 38 वर. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमध्ये ललितनं आतापर्यंत कमबॅक केलाय. 7 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 2 ओव्हरमध्ये 29 आल्यानंतर निशांत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल ओ परफेक्ट यॉर्कर आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 38. चला तर 3 ओव्हरसाठी आपण अधिकचा वेळ खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे एक फिल्डर तुमचा 38 सर्कलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावा लागेल. सीमारेषेवरून कमी करावा लागेल याची नोंद घ्या टीम जुनांदुर्की.
अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज करण पाटील लास्ट ओव्हर मध्ये इन्व्हाइट केल्या. 38 धावा आहेत धावफलकावर 38. आणखी 12 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे तो जय हनुमान लाखुलीच्या फलंदाजांना. मनोज असेल स्ट्रायकिंग एंडला. चला सर, ऑलरेडी एक फिल्डर 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा आला. अधिकचा वेळ घेतला तर आणखी एखादा येईल, कृपया. करण पाटील लास्ट ओव्हर स्ट्रायकिंग एंडला. मनोज पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्यात आला. एक मात्र फिल्डर या डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. थोडासा फंबल झाला. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण देखील होत आहेत. आय थिंक तुषार इज देअर. त्याच्याकडनं आपल्याला चुकी पाहायला मिळाली आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 40 धावा. एक पहिलं माइलस्टोन असं, पहिलं इंटेंट असं खरं म्हणजे की 4 ओव्हरची मॅच आपण ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला 40 रन्स, 40चा आकडा आपण कुठेतरी स्पर्श करायला हवा आणि तो 40चा आकडा आता गाठलाय. अजूनही भरपूर बॉल शिल्लक या डावामध्ये. हो, यावेळेला कमी गतीने टाकलाय. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. एकच धाव तिथे मिळेल. पंचांचा लेग बाईचा इशारा. यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस देखील इथे संपन्न झालेला आहे. टीम 94 कामनच्या विरुद्ध जय हनुमान कोणी अशी ती लढत तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. उद्या देखील ग्रामीणचे अनेक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना बघाल. द के क्राउन ट्रॉफी 2026. परंतु सध्याच्या घडीला हा सामना अत्यंत महत्वाचा. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आणि वाशेरे संघासोबत खेळेल फायनल डे ला. ओव्हर द विकेट. हो हो हो, यावेळेला काय फटका, हुक केलाय आणि धावांची भूक मिटवली आहे. भिरकावून दिला बॉल सीमा पार. षटकार. आज बघायला मिळाली आहे अंडर प्रेशर. ऋतिक नंतर त्याचा छोट्या बंधून आज गावाची धुरा सांभाळली आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस बॅटची कड. पुन्हा बॉल निघालाय थर्ड मॅनला. हा ही बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, परंतु त्याला बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 50चा आकडा पार केला. 51 धावा स्कोर कार्ड वरती. 51 ऑन दी बोर्ड नाव. करण पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. खोदा टप्प्याचा बॉल. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. धावबादची संधी आहे आणि कीपर कडनं बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं अपयश. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. आज क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्यात. फिल्डिंग हा महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पा चांगला थ्रोही पाहायला मिळाला, परंतु कीपर ओहो, आणि काय डायविंग एफर्ट आहे. पूर्णपणे समर्पण. दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे. वैसे भी सर्फ एक्सल है ना. 53 धावा 53 रन्स. शेवटचा बॉल. फुल टॉस पुन्हा हॅमर केला. एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव इथे मिळाली आहे आणि पुन्हा 2 धावा. बॅक टू बॅक आपण बघतोय की कीपर कडनं मिस्टेक्स तुम्हाला बघायला मिळाल्या आणि धावा झाल्या धावफलकावरती 55. 56चं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता फरीद 11 जय हनुमान जुन्नर संघाला.
चला तर लगेचच आपण पुढील डावाला सुरुवात करतोय आणि मोनिश पाटील आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं. मोनिश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुढील सत्रामध्ये. थँक्यू सो मच. चला विशाल पाटील आपण न्यायचं कॉम्बॉक्स मध्ये. पुढील जो सामना होणार आहे 94 कामन आणि त्यांच्या विपक्षामध्ये जानुमान कोनी, ही लढत आपल्याला बघायला मिळेल. आणि सेकंड इनिंग मध्ये यस टॉस त्या मॅचचा देखील संपन्न झालेला आहे. सेकंड इनिंग मध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात विशाल पाटील यांचा. त्या अगोदर सन्मान इथे केला जाणार आहे. चला तर अतुल ठाकरे आणि मुकेश जाधव यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण पुढे या. चला अतुल ठाकरे आणि मुकेश जाधव जून अंदुरकी, जे खरं म्हणजे परेश गोराटकर यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत आणि नेहमीच एकत्रित ही दोस्ती यारी तुम्हाला बघायला मिळते. एकतेनं काम करत असतात, मैत्री जपत असतात आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रशांत गोराटकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर यस अतुल ठाकरे यांना देखील सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर नागेश राऊत यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जुना अंदुरकीचे उद्योगपती नागेशजी राऊत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला ओपनर पाठवा, टीम जुना अंदुरकी ओपनर पाठवा. नागेशजी राऊत यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि थँक्स अ लॉट. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स मॅच कडे आपण वळतोय. ओव्हर टू यू विशाल. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत मी करतोय. प्रशांत दादा गोराटकर, जयरोमान टेंबिवली तसेच ग्रामस्थ मंडळ टेंबिवली आयोजित द केक ग्राउंड कंपनी ट्रॉफी 2026 आणि रात्र तिसरी आणि मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे टीम जुनांदुर्की आणि त्यांचा अगेन्स्ट टीम लाखिवली. शेजारी शेजारी बॅटल नेहमी चांगली रंगते आणि इथे जणू काही तसाच खेळ सुरू आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये लेट नाईट 55 बनवला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम लाखिवली आहे आणि 56चा चेज आता कंप्लीट करायचा आहे टीम परिदे 11 जुनांदुर्की टीमला. आणि 56चा पाठलाग जर करायचा आहे तर इथे एक सुरुवात जबरदस्त हवी आहे आणि त्यासाठी पॉवर प्लेचा फायदा घेणं ही गोष्ट सर्वात जास्त मॅटर करणार आहे. पहिलं षटक बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती आशिष पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतो. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला सुरुवात. 56चा चेज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस आणि फुल टॉस बॉल पाठवलाय हवाई यात्रेसाठी. षटकार इन चीज मुमकिन हो सकती है लेकिन मुमकिन करने की जिद और हिम्मत आपके अंदर होनी चाहिए. आणि लेट नाईट 56 आम्ही चेस करू शकतो या विश्वासाने ही सुरुवात. पहिलाच पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. आता शफल क्रॉस होऊन ऑन साइडला खेळायचंच होतं. मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये आहेत आणि सिंगल
सिंगलचा सागे आणि टीम टोटल आता 7 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी खरं तर ऑनेस्टली ही गोष्ट मी नेहमी सांगतही असतो की वेळ कोणतीही असो द्या, जेव्हा तुम्ही आपल्या गावासाठी खेळत असता माइंडमध्ये फक्त एकच गोष्ट असते. यस सर. लाखिवलीच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1,000चं कॅश प्राइज आणि चौकार लगातार 3 आणि लगातार 3 षटकारांसाठी देखील 1,000 उमेश जोशी यांच्याकडनं दिले जातील. लॉंग ऑन आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट झटका लागला, हा पगला आणि शेजारी शेजारी बॅटल आणि त्यात नंतर हा सेलिब्रेशन. कारण खरं तर एक गोष्ट मी नक्कीच सांगेल, विकेट इथे मिळाली आहे आणि जेव्हा शेजारी शेजारी बॅटल होते ना, त्यानंतर जेव्हा सामना समाप्त होतो, एखादी टीम जेव्हा जिंकते ना, तेव्हा चर्चा होतात की काल बघ तुला कसं हरवलं मी. आणि या क्षणाला हे बोलण्याची संधी इथे कोणाला मिळणार आहे आज, जुनांदुर्कीला की लाखिवलीला. मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही गावांचे नक्कीच आहेत, बट ग्राउंडमध्ये खरं तर जेव्हा आपण खेळत असतो ना, आणि स्पेशली जे ग्रामीण क्रिकेट आहे, या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण आपल्या गावच्या टीमला रिप्रेझेंट करत असतो आणि समोर आपला मित्र जरी असला तरीसुद्धा एक खेळाडूच्या माइंडमध्ये, एक टीमचा माइंडमध्ये कधी हारणं हा शब्द कधीच नसतो. एकच गोष्ट असते ती म्हणजे जिंकणं, आणि जिंकण्यासाठीच आपण खेळतोय. आणि या क्षणाला जर आपण पाहिलं, सुरुवात चांगली लागली, षटकार आला, बट त्यात नंतर बॉलरने सांगितलं रुको जरा सबर करो, विकेट मिळाली, धक्का पगला लागलाय आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 3 वरती निशांत ठाकरे. निशांत ठाकरे या सीझनमध्ये हाही बॅटर फार चांगला खेळलाय आणि याही क्षणाला त्याच्याकडनं अपेक्षा तितक्याच साऱ्या आहे टीम जुनांदुर्कीला. खरं तर या क्षणाला प्रेशरमध्ये 11 खेळाडू जुनांदुर्कीचे, 12वा देखील आहे आणि एक 13वा देखील प्रेशरमध्ये आहे. त्याचंही लक्ष ग्राउंडमध्येच आहे आणि 14वा 15वा देखील इथे आहे. मॅचकडे आता वळूया. राऊंड द विकेट, यॉर्कर येतोय डॉट आणि तसेच लाखिवलीचा देखील 13वा आमच्या सोबत आहे. आणि खरं तर ही मॅच फार इंटरेस्टिंग आहे, मजा येईल जसा जसा हा सामना पुढे जाईल. आणि अशा मॅचेस जेव्हा इंटरेस्टिंग होतात आणि स्पेशली 13वे 14वे आमच्या सोबत असतात तेव्हा आणखी मजा येते. बट हा फटका ठाकरे, वा, ठाकरेने मारलाय आणि पाठवलाय बॉल काऊ कॉर्नरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार गाणंही वाजला. हार्दिक स्वागत आहे ऋग्वेद. मी त्याला सांगितलं कालच्या दिवसामध्ये, रील स्टार फक्त एक काळापुरते मर्यादित असतात, बट रिअल स्टार हा आजीवन मर्यादित असतो. बॉल हवेमध्ये आणि उडवला बॉल, मिनी हेलिकॉप्टर उडवला, बॉल चालला डीप कव्हरला, जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि 56 या चेज मध्ये. चेज इज ऑन. चौकार आणि 4च्या साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड आता 17 वरती. टीट फोर टॅट जशास तसे उत्तर देत असताना टीम परिधी 11 जुनांदुर्की. आणि अशा प्रकारे दरम्यान पगल्या षटकाचा खेळही समाप्त. पगल्या षटकामध्ये 17 खेळ लागले, तर 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आणखीन इथनं करायचा आहेत 39 रिक्वायर्ड. आता 13 वरती आहे आणि 13 रन पर ओव्हर चेज करणं खरं तर आता घड्याळामध्ये 1:40 झालेत. आणि या वेळेला हे कार्य साध्य करणं इतकं सोपं नाही आहे, कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण 40 धावा डिफेंड होताना पाहिलेला होता. बट क्रिकेटचा हा खेळच मित्रांनो असा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या हंगामामध्ये जर विचार केला तर आम्ही सकाळी 3:30 वाजता देखील 4 ओव्हरमध्ये 76 बनताना पाहिलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मागील सीझनमध्ये मला आठवतं की 4 ओव्हरमध्ये आम्ही फायनलमध्ये 15ही डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. खेळच अशा प्रकारे. हा खेळ असा मित्रांनो, या खेळ आपल्याला वेळोवेळी एक गोष्ट शिकवतो की जोपर्यंत ना हा सामना पूर्णपणे संपत नाही ना, तोपर्यंत तू खेळाडू म्हणून कधी हार नको मानू. तू लढत राहा, प्रयत्न करत राहा. तुझे प्रयत्न जर चांगले असतील तर यश देखील तुझ्या नशिबामध्ये नक्कीच येईल. हा खेळ आपल्याला या गोष्टी शिकवतो आणि या क्षणाला त्याच गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही टीमचा नक्कीच, कारण निमित्त देखील फार मोठं आहे, स्पर्धा देखील फार मोठी आहे. या विभागामधली सर्वात नामांकित स्पर्धा फक्त टेंबिवली गावाला नव्हे तर समस्त भिवंडी तालुक्याला अभिमान वाटेल अशी ही स्पर्धा घडवली प्रशांतदादा गोराटकर जय हनुमान टेंबिवली टीमने. आणि लेट नाईट शेजारी शेजारी बॅटल 18 मध्ये करायचं. 39 उडवलाय बॉल, खेचून मारलाय, गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4
ठेवण्यात आलेला आहे, कारण फार मेहनत त्यांनी या स्पर्धेकरिता केलेली आहे. त्यानंतर क्रिश गोराटकर कुठे गेले? क्रिश नाही तर मजा नाही, पण मोनिश आहे तर वेगळीच गोष्ट आहे. चौकाराला स्कोर कार्ड आता 21 वरती. चला, वेळ जास्त चाललाय टीम लाखिवली, त्याकडेही लक्ष असू द्या, बिकॉज आपल्याकडे वेळ नाही आहे. यातनंतर देखील आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. सो प्लीज घाई करा. मॉर्निंगला देखील शेड्यूल आहे आमचा, सो थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळा प्लीज. 21 धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हरची सुरुवात झाली, बाउंड्रीने रिव्हर्स स्वीप. या आधी राईटला, आता लेफ्टला, रिझल्ट सेम 4. एक वाजून 36 मिनिटांनी या इनिंगला सुरुवात झालेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं टाकायची आहेत, कारण आय थिंक पहिल्या सत्रामध्ये हा फटका जुनानदुर्ग टीमला बसला होता आणि त्याचमुळे ही रिक्वेस्ट लाखिवली टीमला देखील आहे. 1 वाजून 43 झालेत. स्लॉग स्वीप, बैठक, घुटना टेक और सिक्सर देख, कडक फटका, षटकार. फटका, आणखीन एक स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 31 ऑन द बोर्ड. या क्षणाला विकेटची आता नितांत आवश्यकता आहे लाखिवली टीमला, कारण जर अशा प्रकारे खेळ कंटिन्यू राखला तर नो डाऊट कदाचित हा सामना लवकरही समाप्त होऊ शकतो. आणि त्याचमुळे आता विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची झाली आहे लाखिवली टीमला. कारण बघा, या वेळेला मी म्हणेन सध्याचा घडीला जो क्लायमॅट आहे, सध्याची परिस्थिती आहे, 56 कुठेच कमी नाही आहेत. 56 एक चांगला आकडा जरूर आहे, बट समोर जी टीम आहे तीही जिद्दी आहे. आणि काय खेळ आतापर्यंत दाखवला टीम जुनानदुर्कीनं. जुनानदुर्की गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण एकूण एक चांगले यंग टॅलेंटेड प्लेअर या गावामधनं येतात. आणि स्पेशली ही जी टीम खेळत आहे परिधी 11 जुनानदुर्की टीम, काय लाजवाब खेळ केला त्यांनी आतापर्यंत. जयदादा पाटील दादांनी सांगितलं की जुनानदुर्की टीमने हा सामना जिंकला तर त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. स्वतः बॉलर येतात, निशाणा साधला जरूर. आता बॅकअपला खेळाडू येतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. 32 वरती चेंडू लागलेत. येते 14 मध्ये करायच्या जिंकण्याकरिता आणखीन 24 धावा. 14ला 24 हे समीकरण या मॅच मध्ये बाकी राखलंय. सध्याच्या घडीला फाईट तर चांगली दिली आहे टीम परिधी 11 जुनानदुर्गी टीमने. आणि हेच राहिलं मित्रांनो की खरं तर एखाद्या मॅचचा निकाल लागण्याआधी तुम्ही रनिंग मॅचमध्ये काय केलं, तुम्ही लढले कसे, तुम्ही कोणत्या इंटेंटने खेळले, तुमचा अप्रोच काय राहिला या सामन्यामध्ये, तेही तितकंच महत्त्वाचं राहतं. कारण खेळामध्ये एकतर तुम्ही जिंकता, एकतर तुम्ही काही शिकता, तुम्ही हारत कधीच नसता. कारण ग्राउंडच्या बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, बट ग्राउंडमध्ये त्याच परिस्थितीमध्ये त्याच प्रेशरला हँडल करून खेळ करणं हे इतकं सोपं नसतं. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. ठाकरेने आज ठरवलं आर नाही तर पार. या क्षणाला आपल्या टीमला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, त्यामुळे दोन्ही बॅटर्स अगदी खंबीरपणे आपल्या टीमसाठी लढतात. स्कोर काढता जाऊन पोहोचला. 34 ऑन द बोर्ड. चेंडू लागलेत. येते 13ला करायचं 22. 22 धाव्यांचं आणखीन आवश्यकता. पण इथे एखादी विकेट ब्रेक थ्रू इथे हवाय लाखिवली टीमला. ब्रेक थ्रू जर मिळेल तर मॅचमध्ये कमबॅक इथनं देखील केला जाऊ शकतो. त्या गोष्टीवरती थोडासा ट्रस्ट अँड बिलीव्ह या वेळेला त्यांना दाखवावा लागेल. बॅटचा टोला लागला. लॉंग ऑफ येत आहेत. बॉल फील्ड केला जातोय. डबलला चान्स आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 36. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 20 धावा. जी वेळ झालेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतो ऑन टाइम. करेक्ट 10 मिनिटांमध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ दरम्यान समाप्त झालेला आहे. खेळ लागला येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं आहेत 20 धावा. 12 मध्ये 20 करायचं आहेत. खरं तर रात्री 1:15 वाजता देखील इतकी मजा मॅचमध्ये याची अपेक्षा
कुठेतरी प्रेक्षकांना कमी होती, पण हीच तर ओळख या विभागाच्या क्रिकेटची आहे. कारण पंचकृषीचाही आपण विचार केला तर एकूण एक धुरंधर टीम या विभागामध्ये आहेत आणि याच पंचकृषीमधल्या दोन टीम्स आहेत, लाखिवली आणि टीम जुनांदुर्की. आणि लाजवाब खेळ दोन्ही टीम्सने या मॅचमध्ये केला. खरं तर या मॅचमध्ये कोणी जरी जिंकला तरी नक्कीच विजय होतो या स्पर्धेचा, विजय होतो आमच्या प्रशांतदा गुराटकरांचा. कारण ही स्पर्धा त्यांनी घडवली आणि ग्रामीण क्रिकेटर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या वतीनं त्यांनी दिला आणि एकूण एक ब्लॉकबस्टर मॅचेस या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देखील आपण पहिली सुपर ओव्हर देखील या स्पर्धेमध्ये पाहिली. कारण टेंबिवली गावच्या क्रिकेटची हीच ओळख राहिलेली आहे की चांगल्या खेळाडूंचा सन्मान, चांगल्या टीमचा सन्मान आणि चांगल्या टीमला एक चांगलं प्लॅटफॉर्म देणं, याच गोष्टीकडे त्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं. त्याचमुळे वन ऑफ द डिसिप्लिन टीम आणि वन ऑफ द ग्रेट टीम इन ग्रामीण क्रिकेट म्हणून ओळख आहे जय हनुमान टेंबिवली टीमची. आणि त्याच टीमच्या वतीनं आणि प्रशांतदादा गुराटकर यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. चेंडू लागलेत 12 मध्ये करायचं 20, 12 मध्ये 20. येते 6 चेंडू महत्वाचे आहेत. बॉलर तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये निशांत. 12 मध्ये 20 करायचं. ऋग्वेद मॅच जेव्हा समाप्त होईल तेव्हा तू ये, आता तुझ्यासाठी ब्रेक आहे. 12 मध्ये 20 बघा येते 6 चेंडू. मी दोन्ही टीमचा सिनॅरिओ ठेवेन कारण या ओव्हरमध्ये मिनिमम 10 किंवा त्यापेक्षा जास्त हवे आहे जुनांदुर्कीला. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, स्लॉक स्वीप, बॉल थेट चालला डीप स्क्वेअर लेगचा वरनं सीमा पार, षटकार. फटक्यासाठी अल्ताफ शेख यांच्या वतीनं 200 आलेले आहेत. नाही, अल्ताफजी तसे करोडोच्या संपत्तीचे मालक आहेत, बट ते खर्च करत असताना तेही विचार करतातच. षटकार आला. आता 11 चेंडू लागले आणि 11 मध्ये 14 करायचा आहेत. बघा या क्षणाला लाखिवली टीमकडे काय पर्याय आहेत त्याचा जर आपण विचार केला तर 2 पर्याय आहेत. एक की रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं, पर्याय दुसरा की जागी आहेत त्याच्यावरती लढता कसं येईल याचा विचार करणं. आणि या क्षणाला 11 मध्ये राखलेला 14 बॅक ऑफ लाईन टॉप एज फाईन लेग बॉल स्टॉप झाला. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये ना मित्रांनो, जे घडलं ते बाजूला ठेवा, घडवता काय येईल याचा विचार नेहमी तुम्ही करा. कारण क्रिकेटचा हा खेळ कधी पास्ट मध्ये नाही चालत. क्रिकेटचा हा खेळ प्रेझेंट मध्ये तुम्ही मेहनत केलेल्या गोष्टी, तुम्ही केलेले प्रयत्न ठरवतात की इन फ्युचर तुम्हाला रिझल्ट काय मिळेल. आणि या क्षणाला जर रिझल्ट चांगला हवाय तर येत्या 10 चेंडूंवरती गोलंदाजी देखील त्याच प्रकारे करावी लागेल. चेंडू लागले 10 आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 13 धावा. निशांत ठाकरे चांगला खेळला, त्याला साथही तितकी चांगली दिली आहे. आतापर्यंत बॅटर मयूर पाटील जो सध्या सगळ्याला इंडिव्हिज्युअली 8 मध्ये 29 धावा त्याने बनवला. काय जबरदस्त खेळली मयूर पाटीलची लागली या सामन्यामध्ये. 10 मध्ये करायचं आता 13. ठाकरेने उडवलाय आणि हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आणि आता करायच्यात फक्त 7. समोर निशांत, बट निशांत ठाकरे आता भारी आहे. वजनदार फटका असा बॅट मधनं. लेट नाईट पैसा वसूल मॅच सध्या सगळीला या विभागासाठी. कारण या पंचकृषीमधल्या 2 टीम्स आहेत, बट खरं तर खुश नसेल टीम लाखिवली. कारण मी उल्लेखही केला की 56 कुठेच कमी नव्हत्या. एक चांगला आकडा होता या सेशनमध्ये, बट हा टोटल डिफेंड करत असताना कुठेतरी बॅटर्स एक पाऊल पुढे पाहायला मिळाले. प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली यांनी सांगितलं हा सामना जर जुनांदुर्की जिंकते आणि मयूर नॉट आउट राहतोय तर प्रतीक पाटील यांनी सांगितलं की मयूर ज्या ब्रँडची बॅट मागेल ती बॅट प्रतीक देतील मयूरला. आणि ते 4ही आलं आणि आता जिंकण्याकरिता करायचं फक्त 3. आणि मयूर देखील नॉट आउट आहे. विजयाच्या दिशेने वाटचालही करत आहे जुनांदुर्की टीम.
आणि हा सामना समाप्त जर होतोय, मयूर नॉट आउट राहतोय, तर प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली यांनी सांगितलं की मयूर ज्या ब्रँडची बॅट मागेल ती बॅट स्पॉन्सर्ड करेल प्रतीक. करायच्यात फक्त 3 करायच्यात, माफी सुद्धा 53 झालेल्या आहेत, फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास, बाजी मारली आहे टीम परिधी 11 जुनांदुर्की टीम ने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जुनांदुर्की अँड हार्ड लक, टफ लक टीम लाखिवली. वेल प्लेड, जबरदस्त खेळ दोन्ही संघांचा आपण पाहिला. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय चला मैदान लगेचच खाली करा आणि यानंतर होणारी मॅच शेख. जयदादा पाटील दादांनी सांगितले निशांत ठाकरेसाठी 500, बॅटर मयूर पाटीलसाठी 500 आणि टीम साठी 2000 रुपयाचं रोख पारितोषिक जयदादा पाटील सर्वांच्या वतीनं देण्यात येईल. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अवघ्या 8 चेंडूंमध्ये बनवल्या 29, तो मयूर पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि 25 फेब्रुवारी म्हणजे अर्थातच या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि त्या दिवशी प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली यांनी सांगितलं की संपूर्ण टीम जुनांदुर्कीला प्रतीक पाटील यांच्याकडनं स्पेशल मेजवानी. जयदादा पाटील दादांच्या वतीनं आपण 500 मयूरला देणार आहोत, 500 आपण देणार आहोत निशांत ठाकरेला आणि मयूर ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. आपण या आणि सामनावीर जयदादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊया. आणि हर्षू कडून देखील 500 आलेले आहेत मयूरसाठी आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे जुनांदुर्की टीम साठी जयदादा पाटील दादांच्या वतीनं तेही आपण देऊया. प्रणय पाटील यांच्याकडनं देखील 500, निशांतसाठी 500, मयूरसाठी. चला निशांत आपण या. आणि अल्ताफ शेख यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज जो षटकार आला होता मयूरचा बॅटमधनं, त्यासाठी मयूरसाठी हे 200 रुपयाचा कॅश प्राइज आणखी ना तेही आपण देणार आहोत. चला विनंती असेल निशांत आणि मयूर, चला लवकर आपण पोहोचा. जयदादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच तसेच कॅश प्राइज देखील देऊया. आपल्याकडे वेळ नाही आहे. फिल्डिंग टीम, कॉमन टीम, चला आपण फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे बॅटिंग टीम सलामीची जोडी आपण लवकर पाठवा. सर्वांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम कॅश प्राइज देत आहोत. त्यानंतर आणि जयदादांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच मयूर पाटीलला आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज आय थिंक आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे ऑनलाईन केलेलं आहे जयदादांनी. हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज टीम जुनांदुर्कीसाठी आणि दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊया मयूरला. जयदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे ज्याला सर्वांनी करसनजी फुलोरे सावांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्यानंतर द केक राऊंड कंपनीचा स्पेशल डिलिशियस केक आपण देत आहोत आणि त्याचप्रमाणे 30% डिस्काउंट वाउचर. आणि हा वाउचर घेऊन तुम्ही द केक राऊंड कंपनीचा कोणत्याही आउटलेटमध्ये गेले तर तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं मोनीजी पाटील सर. धन्यवाद.
चेक चेक. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण द केक काउंट